भगवान गडावरून मला दिल्ली कायमच दिसत राहील अशी आई रेणुकामाता मोहटा देवी चरणी प्रार्थना करते। तसेच बीड लोकसभेची निवडणूक ही कुठल्या एका जाती धर्माची लोक नसून जाती आणि धर्माच्या भिंतीच्या पलीकडे बीड लोकसभेला माझ्या विरुद्ध दिलेला उमेदवार कुणीही असेल त्या व्यक्तीच्या विचारधारेशी आणि बीड जिल्ह्याच्या विकासाची निवडणूक असेल असे प्रतिपादन भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी पाथर्डी दौऱ्यावर असताना श्री क्षेत्र मोहटा देवी येथे पत्रकार परिषदेत केले। भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचे मुंडे समर्थकांनी पाथर्डी ते मोहटा देवी भव्य रॅली काढत जेसीबीतून फुलांची उधळण करत आणि क्रेनच्या साहाय्याने मोठा हार घालत स्वागत केले। तसेच मुंडे समर्थक असलेले प्रदूषण आयुक्त दिलीप खेडकर, डॉक्टर मनोरमा खेडकर यांच्याकडून पंकजा मुंडे यांना बीड लोकसभेची उमेदवारी मिळाल्याबद्दल नवस्फूर्ती म्हणून मोहटा देवीला 1.5 किलो चांदीचा मुकुट पंकजा मुंडे यांच्या हस्ते अर्पण करण्यात आला। मला अफवांचं, कारस्थानांचं, खोट्या विषयांचं आव्हान असेल। व्यक्ती समोरचा आहे तो काही माझा शत्रू नाही, बिचारा तो जो कोणी असेल, तो कोणत्याही पक्षातून उभारला असेल तर तो काही माझा शत्रू नाही, तो निवडणुकीत एका विचारांवर लढतो। मग मला त्यांचं कधीच आव्हान नसणार। मला आव्हान असेल की जे बुद्धिभेद होईल त्याचं आव्हान असेल, बाकी आमच्या रेणुकामाता मोहटा देवीचं दर्शन घेतलेलं आहे। मुंडे साहेबांची अपार श्रद्धा मोहटा देवीवर होती। मी अगदी लहान असल्यापासून मोहटा देवीला येते। पहिले आम्ही पायऱ्या चढून यायचो, आज मंदिराचा एवढा सुंदर डोंगारा उभा आहे, भाविकांसाठी छान सोय झालेली आहे। मी मनोभावे रेणुकामातेची प्रार्थना केली। साकडं काही हलत नाही। मी नेहमी देवाला हेच सांगते की बाबा मला हे सगळ्या गोष्टीतून बाहेर निघण्याची बुद्धी, शक्ती आणि आशीर्वाद प्रेम आहे आणि देवीवर असलेली श्रद्धा आहे। माझी अशी अपेक्षा नसते एखाद्याने फूल जरी माझ्यासाठी दिलं तर माझ्यासाठी तेवढंच ते मोलाचं आहे। पण खेडकर परिवाराने एक चांदीचा मुकुट देवीला अर्पण केला आहे। मी म्हटलं अजून तर फक्त उमेदवारीच जाहीर झाली, निकाल लागल्यावर काय अर्पण करायचं ते ठरवा। मुंडे साहेबांचा जो गोपीनाथ गड तयार केला त्याला सुद्धा गड ऊर्जेचा, आशेचा आणि प्रेरणेचा असं म्हटलं तर प्रेरणा मिळते। परत कसं असतं, काहीतरी एक शक्ती आहे जिच्या शैली आपण पाहतो आपल्या सगळ्या वेदना, याचना, आपल्या अडचणी आणि आपल्या कामाला लागते। आणि मी कोणी उमेदवार असेल, प्रीतम ते उमेदवार असतील तरी मला दिल्लीत दाखवावीच लागणार होती, कारण माझ्यावर जबाबदारी तशी आहे साहेबांच्या पश्चात। त्यामुळे मला जे साहेबांना दिसत होतं कदाचित ते दिसत राहावं अशी रेणुका मातेला प्रार्थना करते।